15 ऑगस्ट काल तुम्ही एक स्वतः घोषणा केलेली आहे की 15 ऑगस्ट पासून तुम्ही खासगी शाळांसंदर्भामध्ये एक वेगळं धोरण स्वीकारणार आहात. काय नेमकं आहे? मागच्या 80 वर्षात आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत, पण 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या ज्या शाळा आहेत, खास करून ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, अतिशय वाईट कंडिशन आहे त्यांची, कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे. या देशात म्हणजे आपण पाहिले की कसे नोटबंदीनंतर हेडक्वार्टर बांधण्यात आले, आता नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन PM हाऊस बांधण्यात आलं, पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं असू द्या, मजुरांची मुलं असू द्या, काय ते या देशाचं भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तर कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता 80 वर्ष होत आले, तर या 80व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना नीट करून सुधारून केली पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ नाही शकत. कारण की मेजॉरिटी ऑफ द इंडिया लिव्स इन द विलेज. तर तुम्ही त्या मुलांना इग्नोर करून या देशाचा विकास नाही करू शकत. तुम्ही सुद्धा हिंगोलीत सहभाग घ्याल कधी जाणार? मी स्वतः हिंगोलीला 15 तारखेला सकाळी जाणार आहे आणि मी तिथे जाऊन तिथलच्या सरपंचांना विनंती करणार आहे. जे माझं गाव आहे संतूक पिंपरी, मी तिथे जाणार आहे, सरपंचांना विनंती करणार आहे, गावकऱ्यांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन जी गावात शाळा आहे त्या शाळेची सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून जे मुलं मुली तिथे जातात त्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. खाजगी शाळांची वारेमाफी झाली हे तुम्ही प्रेसमध्ये बोलून दाखवलं, यावर काही धोरण ठरलं काय? फीस कमी कशी करता येईल? फीसवर कॅप लागला पाहिजे, त्याच्यावर आम्ही एक आमची पॉलिसीची जी टीम आहे त्याच्यावर काम करतीच आहे. पण प्रायव्हेट ज्या स्कूल्स आहेत त्या 1-1.5 लाख घेऊ नाही शकत पहिली आणि दुसरीच्या क्लाससाठी. असं काय शिकवता तुम्ही जगा वेगळं की तुम्ही 1-1.5 लाख घेताय? तेवढी तर म्हणजे जे पालक आहेत त्यांची थोडी इन्कम नाहीये. तुम्ही 1-1.5 लाख एका वर्षाचे घेतायत, कशाचे घेतायत? तुम्ही ABCD शिकवायची 1-1.5 लाख घेणार आहे तुम्ही. तर प्रायव्हेट स्कूल्सवर कॅप लागला पाहिजे. आणि जी काही लूटमार चालू आहे शिक्षणाच्या नावाखाली, शिक्षण हा फंडामेंटल राईट आहे, बिझनेस नाहीये. हे जेही लोक इन्स्टिट्यूशन्स चालवत आहेत, प्रायव्हेट स्कूल्स चालवत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि जे मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे किंवा गरीब लोक आहेत त्यांची अशी लूटमार करू नये. तुम्हाला शिक्षण मुलांना द्यायचं आहे तर धंदा म्हणून देऊ नका, विद्या म्हणून द्या. आणखी हे जे शाळांबद्दलचं धोरण तुम्ही म्हणता, याच्यामध्ये तुम्ही सरकारला काही प्रस्ताव देणार आहात की स्वतःच्या स्तरावर NGOच्या मदतीने, गावकऱ्यांच्या मदतीने हे सगळं बदल आणणार आहात? सरकारलाही प्रस्ताव देऊ, पण आम्हाला असं वाटतंय की सध्या कलेक्टिव्ह ॲक्शनची गरज आहे. त्यासाठी आम्ही जेवढी सिव्हिल सोसायटीजचे मेंबर आहे, गावकरी आहे, सगळ्यांना सोबत घेऊ. आणि गावाचा विकास गरजेचा आहे जर देशाचा विकास करायचा आहे तर.